पंढरपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच बचाव कार्य करण्यासाठी महिला पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. कुमार आशीर्वाद यांनी महिला पथकाची नेमणूक करून दिली आहे. हेच ते 15 महिला आहेत. आता आपण त्यांच्यासोबत बोलूयात. काय सांगसाल? मी शुभांगी गवते सोलापूरवरून आहे. आमचं ट्रेनिंग झालं 15 दिवसांचं. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कुमार आशीर्वाद सरांनी आमचं महिलांसाठी ट्रेनिंग घेण्याचं ठरवलं. त्यानिमित्ताने मी तिथं गेले. मला घरच्यांचा, सासू सासऱ्यांचा वगैरे सपोर्ट मिळाल्यामुळं मी ट्रेनिंग करू शकले. तुमची नेमणूक झाल्यापासून कोणती दुर्घटना घडली आहे का? आमची जेव्हा टीम तयार झाली तेव्हा पहिलाच महापूर, आता सोलापूरला जेव्हा पाऊस झाला तो महापूर झाला आणि त्यामध्ये मला काम करण्याचं सांगण्यात आलं. त्यावेळेस आम्ही 304 जणांचं रेस्क्यू केलं आणि आज 2 जणांचं रेस्क्यू. तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे? माझ्या घरच्यांची प्रतिक्रिया बघायला जर गेलं तर सपोर्ट नव्हता आणि सपोर्ट नसल्यामुळे थोडंसं घाबरत पण होते मी. तरी एकदा मी ढोले साहेबांना भेटवलं, शक्तिसागर ढोले साहेबांना आपत्कालीनचे. मग त्यांनी बोलले की सगळं माहिती दिले याच्यामध्ये काय काय असतं, कसं असतं आणि महिलांची का टीम बनवली आम्ही ते पण माहिती दिली. महिलांची टीम बनवण्याचं कारण का, तर एक महिला बुडाली तर तिला पुरुष वाचवू शकत नाही, पण तिला महिलाच वाचवू शकते. ह्याच्यामुळे सांगितल्याबद्दल आमच्या घरच्यांनी प्रतिसाद दिला आणि मी रेस्क्यूच्या टीममध्ये आले. पंढरी नगरीत येऊन तुम्हाला कसं वाटतंय? पंढरी नगरीत येऊन खूपच छान वाटतंय, कारण मी वारीला असते, आषाढी वारीला. पण आता ह्या वेळेची माझी जी कार्तिकी वारी ही खूपच अनुभवी आणि खूप आनंददायी आहे. एन्जॉयमेंट पण आणि मदत कार्य पण होते माझ्या हातून. खूप छान. सकाळीच आज 2 व्यक्ती बुडताना पाहता क्षणी लगेच आमच्या मुलांना कळवलं की लगेच त्या मुलांनी वाचवलं. त्या दोघांना रिपोर्टिंग केलं आणि एकदम खड्डा असल्यामुळं काय होतंय की अंदाज येत नाही पाण्याचा आणि पाण्याचा वेग पण जास्त आहे. त्यामुळे हे कार्य खूप छान होतंय आमच्या हातनं. कुठेतरी आम्ही त्यांचा जीव वाचवू शकतो. आज पहिल्यांदा मला अनुभव आला आणि मी स्वतः पहिल्यांदा ते व्यक्ती बुडताना पाहिलं आणि वाटलं अरे खरंच हे किती रिस्की काम आहे आणि आपण आपल्या हातून ते घडतंय. एक चांगली भावना निर्माण होती. जे आपल्या मनात असतं ते करायला खूप आनंद वाटतो. खूप छान वाटतं. तुमची नेमणूक झाली, तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय मला. माझी इथं नेमणूक झाली, कारण आपण आपलं कुटुंब वाचवून दुसऱ्याचं कुटुंब वाचवू शकतोय ह्याचा मला खूप अभिमान आहे. कारण हे जर आपलं शक्तिसागर ढोले सर DDO आहे, त्यांनी जर हे प्रयत्न केला नसता टीमचा तर हे असं शक्य नसतं झालं की महिलांना वाचवू शकले असते. जसं पुरुष जवळ जाऊ शकत नाहीत ना, तसं महिलाही जवळ जाऊ महिला जवळ जाऊ शकते. जास्त पुरुष वाचवू शकतात पण जास्त कंटिन्यूट महिला असते. मग सकाळी आम्हाला तो अनुभव पण आला आणि आम्ही सकाळी 2 मुलं वाचवू पण शकलो. त्याच्यामुळं मला खूप अभिमान वाटतो आणि हे काम करायला खूप चांगलं वाटतं. मीच काय सगळ्या महिलांनी हे काम करावं असं मला वाटतं. जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे महिला नेमणूक केल्याबद्दल वारकऱ्यांकडून कौतुक होत आहे. नदीपात्रातून न्यूज 9 मराठीसाठी श्रावणी लवेकर, पंढरपूर.